मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. आटपाडी भिवघाट रस्त्यावर 3 वाहनांचा भीषण अपघात झालाय. ट्रॅक्टर, ओमनी आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या तिहेरी अपघातात ओमनी 4 चाकीतील 2 जण जागीच ठार झालेत. आटपाडी भिवघाट रस्त्यावरील भिंगेवाडी शिवारात हा भीषण अपघात झालाय. या अपघातात कराड तालुक्यातील कालेटेक येथील 2 जण जागीच ठार झालेत, तर या अपघातातील ओमनी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. आटपाडी भिवघाट रस्त्यावर असणाऱ्या भिंगेवाडी शिवारात झालेल्या 3 वाहनांच्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 1 जण जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आटपाडी भिवघाट रस्त्यावर सिद्धनाथ मंदिराजवळ फिरोज लतीफ सय्यद हे दुचाकीवर थांबलेले असताना सायंकाळी 7:30च्या सुमारास भिवघाटकडे जाणाऱ्या ओमनी गाडी क्रमांक MH11 AK8745 या गाडीने सय्यद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघातानंतर ओमनी चालकाने गाडी न थांबवता पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही अंतरावरच भिंगेवाडी शिवारात आल्यानंतर आटपाडीच्या दिशेने वीट घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरच्या 2 ट्रॉल्यांमध्ये सदर ओमनी घुसली. हा अपघात इतका भीषण होता की ओमनी गाडीतील वसंत उत्तम यादव वय 43 आणि आर्यन मोहिते वय 18 राहणार कालेटेक तालुका कराड यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील ओमनी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे देखील पुढील चाक निसटले आहे. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली, तर नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. जिओ मराठी, ते धडक ते धडक.